तरी केली प्रगोट पोहा उतरेल पार भव दुस्तर अवकाश या ठिकाणी आलेल्या संकल्पित वेळेमध्ये आधीच आपल्याला थोडस उशीर झाला, पण अशी गोड सर्व सुमधूर या ठिकाणी गंधर्व गायन मंडळी असणारे आमचे सखाराम महाराज, भास्कर महाराज खूप चांगले साथ आणि माझे गुरुकुल्य असणारे माऊली महाराज, ज्ञानोबा महाराज रायवाडीकर आणि ज्ञानवंत होऊन सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या मधुकर महाराज आणि त्यांना माऊली महाराज म्हणतो. ज्यांनी तुम्हाला प्रसाद आणि सावली दिली ना ते तुमच्यासाठी झाली माऊली. बरं काय जीवनात ज्यानं दिली ना सावली, तुम्हाला खरं सांगतो मी उतरलं ना खूप वाटत आहे. इथं उतरलं ना माझा आवडीचा प्रकार होता ना, तुम्हाला मी सांगितलं मी इथं उतरलं ना आधी खिशात 20 रुपये काढायचे आणि तुमच्या इथं तो एक प्रकार गोड मिळतो. काय तुमच्या बस स्टँडला आहे ना बाया करत मंडळी आपण खायला गोड करते, आपलं मानसिक पाठ करतात. घेतलं की खावं वाटायचं आहे की नाही. खाण्याच्या पलीकडे काहीच काम केलं नाही महाराज, पण इथं आल्यानंतर या कंदार म्हणून ज्ञानाचा उगम सुरू झाला, कृपा झाली आणि थोडं थोडं वाचन त्यांच्यापाशी दुपारात बसायचं. माऊलीची कृपा झाली आणि एक दिवस आता सहज पांगऱ्याला गेलो आणि तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो. पावन शब्द नाही बरं का, नाही. त्याचं कारण सांगतो. मनुष्य देह परम पावन, बाजून शेगे स्नानादी नाही. मनुष्य देह परम पावन बरं का. साधून शिके ब्रह्मज्ञान बरं का. महाराज बरं का. तेव्हा त्याला तो पावनच आहे, पण तो पवन होत केव्हा त्याला ज्ञान झाले. पवन शब्द आहे. पवन म्हणजे विस्तारण. मी वासुदेव आधीच पावन आहे, पावन नाही असा विषय नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी समक्ष आणि भगवान विराट विश्वकर्मांच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आणि विश्वकर्मा भगवंताच्या चरणावर समर्पित करूया. या ठिकाणी गुलाल भगवंताला अर्पण केला जाईल. या ठिकाणी विराट विश्वकर्मा भगवान आणि संतांच्या गजरामध्ये पुंडलिक वर्धे होईल. आमचे सखाराम महाराज, भास्कर महाराज या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी माऊलीचं भजन होईल, आरती होईल आणि तदनंतर या ठिकाणी नियोजन आहे. ते नियोजन करते मंडळी सांगतील. गुलाल सर्वांना पोहोचला का? लवकर वाटा 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 लवकर वाटा. ज्यांच्याकडे एकमेकाला द्या, मंडळींना द्या. गुलाल द्या. श्रीराम